रिफ्लेक्टिव्हचा. आलोय कुठून जायचं कुठे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी शंतनू कुष्टे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ॲडव्हेंचरसोबत. आणि आजचं तर अजून काय असं प्लॅन नाही कुठे जायचं आहे. एक अनप्लॅन प्लॅन आहे. एक अनप्लॅन ट्रेक करतोय. अजून तरी प्लेस डिसाईड नाही केली. जाता तर डिसाईड करू. आता उठले 4-5 वाजता उठलो, कंटाळा आलेला म्हणून चला फिरून येऊ आता. आणि आजची सोलो ट्रेक असणार आहे. अजून तरी जर कोण उठलं, कोणी रिप्लाय दिला, ग्रुपवरती मी टाकले तरी मेसेज, कोणी रिप्लाय दिला तर होप्सो तरी भेटेल. नाहीतर सोलो ट्रेक खूप दिवसानंतर आहे, ती पण सोलो ट्रेक पण जाईल. मग चला बघूया कुठं जायचं ते जाता तर डिसाईड करू. चला बाय, भेटू. मित्रांनो, प्लॅन डिसाईड झाला. आलो पण बेस विलेजमध्ये, माहुली किल्ल्यावरती आलो आहे. येताना आसनगाव, कुठून पण असं येतं आसनगाववरून पब्लिक ट्रान्सपोर्ट तर नाहीत. सो डायरेक्टली तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल करावं लागेल. रिक्षा अराऊंड 300 रुपये घेते. बार्गेन केला तर कमी घेतील. माझ्याकडून 250 रुपये घेतले त्यांनी. एकटा होतं त्यामुळे जास्त आहे. सो तेच आहे. आता इथनं आतमध्ये आलं आहे, जस्ट स्टार्ट केलं आहे. बघूया पुढे जाऊन कसं काय. तुम्हाला जसं रिक्षावाला सोडेल त्या लेफ्ट साईडला एक भारी जागा आहे, मला दाखवतो. लुक ॲट दिस. शिवमंदिर आहे ते खाली पायथ्याची. इथं एक शिवमंदिर आहे, पुढे गणपतीचं मंदिर आहे. शिवमंदिर हे काहीही वाटतं. हे शिवमंदिर शिव आहे. आणि दिसणार नाही कॅमेऱ्याने, या मागेच माहुली आहे. इथे पण काम चालू आहे. आय थिंक जसं पन्हाळ्याला आहे तसं बांधायचं ट्राय करतात. कारण की तिथं बघू शकता, तिथं महाराजांचं सगळं जे झालं आहे ते सगळं आहे. इथं मावळे आहेत. पण अजून काम चालूच आहे, अजून वेळ लागलेला. काम झाल्यावरती येऊच आपण परत. अजून 1-2 वेळा तर फेरी आहेत असणारच, बाजूलाच आहे. अजून तरी इतका काय पाऊस झाला नाही म्हणून माहोल तर नाही आला आहे, पण ठीकठाक झालं आहे. धुकं वगैरे तर आहे चांगलं. बघूया. तो मागे गेला तो गेट होता, आता इथून रस्ता तर आहे प्रॉपर वेल. मग बघूया पुढंवरती कसं जातं आहे. सो हा एंट्रीचा गेट आहे. इथं तुम्ही तिकीट घेतल्यावरती एंट्री कराल. तसंच इथं माहुली निसर्ग पर्यटन केंद्र, इथं बोर्ड पण आहे शहापूरचा माहुलीगड. इथंही आता सगळं बांधतात ती लोक. इथून वरती याल तर लेफ्टला जात असाल, लेफ्टला धबधबा आहे, माहुली वॉटरफॉल आहे, जो की आहे इथंच. वरनं पण दिसतो तो. वरनं दिसला व्हिडिओमध्ये सांगेनच मी. आता तर बंद आहे तो म्हणून, पण ते धबधब्याचं जे राहतं म्हणजे पाणी जिथं पडतं ते दिसतं, म्हणजे विजिबल आहे. आणि ह्या साईडनं सरळ चढत माहुली, आणि तिथं वरती माहुली आहे. तर झाडांच्या मागे तर दिसणार नाही. हे त्यांनी मोर वगैरे नॉर्मल लावलेत. पावसात नाही थिंक असतील पण मोर, माहीत नाही. हे आता अजून चाललं आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे, चांगलं आहे. सो इथं एंट्रीचे 30 रुपये आहेत. 30 रुपये घेतात ते लोक पर पर्सन. अशी एक पावती दिली त्यांनी 30 रुपयाची. ते चांगलंच आहे. हे सगळं बनवण्यासाठी घेतलं त्यांनी. चालू तर केलं आहे. ह्युमिडिटी आहे थोडी, ह्युमिडिटी ती तरी पण चुकीचं बोललो. पाऊस तर नाही पडत आहे. थोडासा पाऊस पडला तर चांगला आहे. धुकं वगैरे तर आले. बघूया आता असं काय होतं आहे. त्या साईडला धबधबा होता, पण काय धबधबा आता चालू पण नसेल म्हणून गेलो नव्हतो.
ट्रेक केला आहे, काय केलं आहे काय माहीत नाही, पण 10% तरी चढलो असेल. इतका पण मोठा ट्रेक नाही, जाम दम लागतोय. आणि हा अजून एक गोष्ट नाही तर आधी व्ह्यू बघा काय दिसतोय. सगळं धुक्याने भरलंय. इव्हन जास्त मान्सून झाला नाही तरी पण मान्सूनमध्ये तर मग कायच दिसणार आहे. आणि हां, इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की एंट्री 12पर्यंत, मॉर्निंग 7 to 12पर्यंत चालू असतं. त्यानंतर एंट्री बंद होते आणि आपण वरती गडावरती 5 वाजेपर्यंत थांबू शकतो. कॅम्पिंग वगैरे काय आलं नाही. सो 12च्या आधी तुम्हाला एंट्री घ्यावं लागेल, 12च्या नंतर एंट्री देतो. इथून क्लिक करायचं, त्यानंतर परत स्टार्ट करूया. जसं खालीच मला बोललेलं 30 रुपये घेतात पैशाचे कचरा नव्यासाठी किंवा स्वच्छ ठेवायसाठी, तरी पण आपण असे करतो. का तरी बरं आलं एक प्लॅस्टिकची बॅग घेऊन आलेलो मी. जे काय असेल ते जमा करेन, डस्टबिन दिसलं तर डस्टबिनवर टाकेन. हा 50% आय थिंक सो पॅच कम्प्लीट झालं आहे. पण वातावरण पूर्ण चेंज झालं, पूर्ण आभाळ आल्यावरती मागे बघू शकता. पाऊस नाही पडायला पाहिजे, कारण की मी भिजलो तरी चालेल बॅगेत, पण काय नाही भिजू शकतो. फोन भिजणार. फोनसाठी मी प्लॅस्टिकची कवर आणली, प्लॅस्टिकची पिशवी आणलेली, पण कचरा इथे होता, ती पण पिशवी गेली त्याच्यामध्ये. 2 मिनटात वातावरण चेंज झालं पूर्ण. आणि अजून एक सीन झालं आहे, पाण्याची बॉटल मी एकच घेऊन आलेलो. वा काय सीन आहे. दुसरी घेणार होतो पण विसरलो. आता हे काय त्यामध्ये पण थोडीशीच राहिले. आता वरतीच टाकी आहे काय, तर टाकीजवळ लवकरात लवकर पोचत आहे. मच्छर चावायला लागलेत. आणि समोरचा व्ह्यू आभाळ. थोड्या वेळ पहिलं ऊन होतं चांगलं, तर पूर्ण आभाळात आहे. आणि तो वरती तिथं माहुली, आपल्याला हा पूर्ण बॅच फिरायचा आहे. आणि याच्या बाजूला अजून एक काय नाव लक्षात नाही मला, पण माहुलीच्या बाजूला नजीक गड आहे, तो पण गडायचा. आणि आय थिंक हा समोर हा धबधबा आहे, तो वरती झेंडा दिसत असेल. हां, हा झेंडा तिथं जायचं आपल्याला. तिथं या साईडून वाट आहे, या साईडून चालूच आहे. 20% बाकी असेल म्हणजे मला वाटतं, पण होल पूर्ण चेंज झालं आहे. गार वारं सुटलं आहे, ते भारी वाटतं फक्त. बस आता वरती जाऊन लवकरात लवकर, हळू लवकरात लवकर पाण्याचा झोल करायचा आहे. हा चला डायरेक्ट आता वरती भेटू. सोलो ट्रेकला यायचे फक्त 2च डिसएडव्हान्टेज आहेत. एक तर फोटो काढायला भेटत नाहीत सरळ, आणि दुसरं म्हणजे खर्च जाम होतो. आता मी चालू आहे तर अराऊंड मला सिंगल पर्सनला 300 रुपये गेले. जर दुसरं कोण असलं असतं तर डिवाईड झाले असते. तिथं खाली पण एक फोटोचा स्पॉट होता, तिथं फोटो काढलेत मी, पण पूर्ण रिक्सवरती. ट्रायपॉड वरती मोठा गेलेला, आणि त्यानंतर वारं खूप आहे, तर वाऱ्याने ट्रायपॉड हलत होता, कारण की वरती मोठा गेलेला. त्यामुळे मग तिथे एक वेल होती, वेलीला झाडाला बांधला ट्रायपॉड, आणि मग फोटो काढलाय. तरी पण हलत होता. एक व्हिडिओ काढलाय, पण लँडस्केपमध्ये नाही काढलाय. सो बघू, ह्यामध्ये टाकला तर टाकीनच, पुढे व्हिडिओ टाकीन तो. फक्त तो लँडस्केप नाही, तर थोडंसं हे होऊन जाईल. म्हणजे काय चालूच आहे. वातावरण चेंज झालं तर एकदम फुल चिल वाटतं. आता कधी असं एकदम असं गरम गरम झालेलं, आता एकदम रिलॅक्स. आणि त्यात समोर असा व्ह्यू बघायला भेटल्यावर मग काय दिलखुश. चला
वरती झेंड्याचे येतात. झेंडा तर वरती आहे थोडा, पण हो हे पूर्ण धुक्याने भरले मागचं. आता या साईडनं वरती शिडी आहे, शिडीने तिकडं वरती तिथं झेंडा आहे जायचं आहे. इथंही शिडी आहे आणि या बुरुज आहे वाटतं. हा बुरुजच जायचं नाही. तटबंदी तर आहे चांगलीच गडाची. ह्या साईडनं पण आहे, पूर्ण तटबंदीच आहे. पूर्ण धोका झालं, पूर्ण धोका. वरती माकडं पण आहेत. आता माकडांपासून थोडंसं ते करायचं आहे. चला वरतीच असलेच शिडीमधून वरती, तिकडून वरचा पॅच कंप्लीट करायचा. पुढचा तो दुसरा. अरे त्याचं नावच बघायचं सर. स्लिपरी झाले सगळं. आपली शिडी तर चांगली आहे, सुबाईसारखी शिडा नाही. घडघडतंय जाम, आवाज येतच असेल. माकडं जाम आहे तिथे. झेंड्याचं दर्शन घेतलं आणि वरती चाललोय, कारण की वातावरण तिकडं आहे. तिकडं आता तर खाली माकडं पण आहेत. सो माकडांमुळे थोडंसं म्हणून मिस्टेक पण उघडली. त्या अंगावर पण आलेले त्यासाठी. पूर्ण धुकं झालं. पूर्ण फुल मान्सूनवाली वाईब येते मे महिन्यात. अच्छा, त्या साईडला पण जायला आहे. पहिली पाण्याची टाकी, पण हे पाणी प्यायचं लायकीचं तर वाटत नाही. पूर्ण घाण झालंय. शेवाळं बिवाळं घाण आहे. पुढंही काय तेवढं. आता जायचं कुठल्या साईडला? या महादरवाजा. या साईडला महादरवाजा. पाण्याच्या टाकीपासून लेफ्ट घेतलं तर महादरवाजा. स्वतःला महादरवाजा बघू. हां, आणि तिथून राईटला गेल्यावरती तो दुसरा गड. सो पहिला महादरवाजाचं दर्शन घेऊ, मग पुढे. हळूहळू धुकं वारट चाललं आहे, पण खूप सही एन्व्हायरमेंट झालं. पण धुक्याने सगळं गायब झालं. त्यात सीन असा आहे, इथे एक पक्षी आहे, तो पूर्ण शिटी वाजवतो ना आपण माणसं, तसा शिटीचा आवाज काढतोय. दरवेळा तो आवाज येतो, मी इकडे तिकडे हे होते की शिटा कसं वाजवते त्याला. पाण्याची टाकी होती, बाजूला शंकराचं मंदिर, महाराजांचा पुतळा इथं, गुहा एक आणि हा कल्याण दरवाजा. तिथून खाली जाऊच आपण, महाराजांचं दर्शन घेऊया. थंडीच्या इथं पाय वगैरे पडला, दोन्ही बॉटल फुल करून घेतल्या. सगळ्यात पहिलं काम ते केलं, दर्शन घेऊन मग पुढे दातेगड सारखं फिरत येतं. वरतून खाली उतरल्यावरती दातेगडावरती पण सेम आहे, फक्त एवढा मोठा दरवाजा नाही, हा माझा दरवाजा. या साईडला गुहा आहे आणि इथून वरती. सो तिथून वरती आल्यावरती समोरच महादरवाजा, मागे महादरवाजा पूर्ण, जो की अवशेषच आहे म्हणजे. पण आहे दातेगडवरती सेम आहे, दातेगडवरती पण सेम असं होतं वरून तुटलेला. ते पण बिकॉज नेचर म्हणून, किंवा बहुतेक आपले गड किंवा दुर्ग सगळे जेव्हा ब्रिटिशांच्या काळातच डिस्ट्रॉय झालेले होते. महादरवाजा बाजूला दोन बुरुज पण आहेत, या साईडला. इथून खालून ही प्रॉपर वाट होती, शिड्या पायरी मार्ग हाच असेल. पण
ब्रिटिशांच्या काळात ते जे झालं त्यामुळे सगळं त्यांनी जे डायनामाइट्स वगैरे लावून खूप किल्ले वगैरे गड वगैरे फोडलेले त्यावेळेचं आहे. इथून वाट तर असेल खाली जायला पण इतकी सेफ नसेल आणि खाली जायला आता हे पण नाही कारण की शूज स्लिप होतात माहीत नाही का. पण हा दरवाजा इथं कोरीव काम केलेलं पण आहे अवशेष. तिचं नाव काहीतरी आहे पण लक्षात येत नाही मला. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. इथं दोन्ही इकडे पण मावळ्यांसाठी राहिलं आहे तिथं प्रति गुफा. त्या काळात काय दिसत असेल हे सगळं दृश्य आणि धुक्याने तर पूर्ण सगळं झाकलं गेलेलं. पूर्ण धुका आहे मागे बघू शकता. महादरवाजे तर काय एवढे चांगले फोटो ना महादरवाजेच काढले तर ते तर चांगले आलेतच पण माझे काढायला ट्राय केलेला पण इतके चांगले आले नाही. धुकं होतं परत सेल्फी स्टिकनी जजमेंट एवढं येतच नाही ट्रायपॉडने. सो जसं आलं तसं आलं. परत वरती फ्लॅटीवरती आलो आणि फ्लॅटीवचा नजारा पुढचं काय दिसत नाही. शॅट वरती चढताना पूर्ण मोकळं होतं पूर्ण सगळं दिसत होतं. आता काय जसं आलं तसं जायचं आहे. वाट का कन्फ्युजिंग वाटणार इथनं झालेलो का होपसो वाट चुकायला नाही पाहिजे ह्या टायमिंगला एवढ्या धुक्यातनं तरी. ओके 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 सो प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस आहेत. आपण आता चाललो घरी कारण की सीन असा आला महादरवाजापासून मी परत ह्या साईडला आलो. आय थिंक मला असं वाटलं की तिथून लेफ्ट घेऊन रस्ता असेल पण मी आलो खाली झेंड्याच्या इथे म्हणजे घरी जायच्या वाटेला. आणि धुकं पण एवढं आहे की काय व्ह्यू तर बघायला भेटणार नाही. सो जाऊन पण काय फायदा नसणार कारण की वजीर पिनेकलचा व्ह्यू काही बघायला भेटणारच नाही. सो त्यापेक्षा बेटर आहे घरी जाऊया. एक नॉर्मल ट्रेक करायचा होता तसं पण आणि त्यात सोलं आहे मी खायला पण काय नाही. सो इट्स बेटर रिस्क घेण्यापेक्षा परत मागे जाऊया. वाटते अजून पण की त्या साईडला जाऊया पण नको खाली उतरूया आणि जाऊया आणि त्यात तिथून घरी जायचं पण बघायचं आहे कारण की परत 300 रुपये द्यावे लागले तर वाट लागणार आहे. आता होपसो पुढं माकडं नसावीत बस अजून काय नाही. चला धुकं झेंड्याचा व्हिडिओ मी याच्या आधी पण टाकलेला आणि आत्ता व्हिडिओ बघा त्या कंपॅरिझन आणि आत्ताच्या कंपॅरिझन. आता बघा झेंडा दिसायचंच बंद झाला पूर्ण काहीच झेंडा दिसत नाही. घर पे 4पर्यंत घरी पोचू मला वाटते आरामात. तिथं माकडं आहेतच माकडं फक्त आता त्रास झाला नाही पाहिजे. आणि अजून एक गोष्ट आहे 2 मिनिट अजून एक गोष्ट बोलत होतो काय बोलत होतो अरे विसरलो. डॉगेश चला क्यूटी 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 क्यूटीसाठी खायला काहीच नाही. खाली आलं तर खायला देईन. हालत बघताच. सो कधीपासून जी गोष्ट शोधत होतो ती भेटलीच फायनली.
करवंद, पहिली करवंद. चला खाऊन बघूया. शब्द चांगलं काहीच नाही. या वर्षी उन्हाळ्यात गावी गेलो नाही तर करवंद मिस होतील. जे बाहेर विकत घेऊन खातो त्यामध्ये जी मजा, ह्याच्यामध्ये जी मजा आहे ती बाहेर विकत घेऊन खातो त्यामध्ये नाही. तरी काही करवंद दिसतच नाहीत. आता गावातल्यांनी काढलीच असतील विकायसाठी. त्या एका झाडावर दिसले. चला मी खातो, तुम्ही बघा. यो सो झालं, वरती गेलो, खाली आलो, करवंद पण खाल्ली आणि आलो. समोरच गेट आहे. मागे तर बघा तसं तिथून आलेलो आपण. तो गेटमधनं बाहेर आता इथनं पहिलं काहीतरी खायचं आहे, त्यानंतर परत जायचं. वाट बघूया कसं काय, रिक्षा काय भेटायला पाहिजे, पण जास्त पैसे येणार ते बघू. हां, यायचं म्हटलं तर मोठा ग्रुप असला, 3-4 जण तरी असले तरच पब्लिक ट्रान्सपोर्ट बेटर आहे. कारण की बस तर आहेच नाही. सो प्रायव्हेट व्हेकल, रिक्षाच करून यावे लागतं. प्रायव्हेट व्हेकल कायच नाही, रिक्षा करून यावी लागणार. आणि रिक्षाचं फिक्स आहे त्यांचं 300 ते 350 रुपये घेतात. बार्गेन केलं कमी पण करतील ते, पण एकाला 300 ते 350 खूप जास्त होतं. सो जर दोघं तिघं असली तर डिवाईड होऊन जातं ते. मग ते काय 100 किंवा 150 रुपये हे डिपेंड ते होऊन जाईल. आणि जर एकटा किंवा दोघं जण तरी असली, स्वतःची गाडी घेऊन या, सगळ्यात बेस्ट आहे. वाट बी थोडीशी खराब आहे, वाट ती पण आतमध्ये, नाहीतर मेन हायवेला टच आहे. हायवेपासून आतमध्ये आल्यावरती एक किलोमीटरची वाट असेल जी फक्त खराब आहे, 1-1.5 किलोमीटरची. आणि बाकीची वाट एकदम सही आहे. आणि बाईक आणली तर मागे पूर्णपर्यंत तुम्हाला, म्हणजे जो गेट आहे एंट्रीचा तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. रिक्षा तुम्हाला बाहेरच सोडतो. बाहेर जो मोठा गेट आहे, मेन गेट आहे, तिथनं तुम्हाला चालत यावं लागतं. चालत जास्त पण नाही, एक 100-200 मीटरच असेल. 5 मिनटं लागतील. चला 5 मिनटाच्या अंतरावर, पण तरी पण स्वतःची गाडी असली तर हातने पण जाऊ शकतो. आणि काय नाही, तेवढंच आजसाठी. एक अनप्लॅन ट्रेक सक्सेसफुली प्लॅन झाला. आणि काय नाही, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ॲडव्हेंचरसोबत. मी शंतनू कुष्टे. थँक्यू.